नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो जो ऐकायला खूप तांत्रिक वाटतो, पण खरं तर आपल्या रोजच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो. हो, आणि आज आपल्यासमोर मायक्रोसॉफ्टचं एक लर्न मॉड्यूल आहे जे AI एजंट कसा तयार करायचा हे शिकवतं. बरोबर. आणि आपलं आजचं मिशन काय आहे, तर या तांत्रिक माहितीच्या डोंगरावर चढाई करणं. पण तीही लिफ्टने, म्हणजे आपण क्लिष्ट कोड आणि अवघड शब्द बाजूला ठेवून यामागची गंमत आणि ताकद सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मला ही कल्पना खूप आवडली. म्हणजे विचार करा, आपल्याकडे एक असा असिस्टंट आहे जो फक्त आज हवामान कसं आहे याचं उत्तर नाही देत. तर आपण त्याला म्हणू शकतो, अरे मागच्या महिन्याचे सगळे खर्च एकत्र करून एक छानसा रिपोर्ट बनव आणि तो अकाउंट्स टीमला पाठवून दे. आणि हे काम तो काही मिनिटात करून टाकेल. अगदी. आज आपण असाच एक डिजिटल कर्मचारी कसा बनवायचा यावर बोलणार आहोत. बरोबर. आणि हाच तर मुद्दा आहे. आजकाल AI एजंट्स इतके महत्त्वाचे का आहेत? कारण ते साधे चॅटबॉट्स नाहीत. चॅटबॉट फक्त उत्तरं देतो. पण एजंट कामं करतो. एक्झॅक्टली. तो निर्णय घेतो, साधनं वापरतो आणि ध्येय पूर्ण करतो. जसं तुम्ही ते खर्चाचा रिपोर्टचं उदाहरण दिलं ना, ते अगदी परफेक्ट आहे. अच्छा. एक एजंट फक्त माहिती गोळा नाही करत, तर तो वेगवेगळ्या फाईल्स वाचेल, त्यातली आकडेमोड करेल, एका व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये रिपोर्ट तयार करेल आणि योग्य व्यक्तींना ईमेलसुद्धा करेल. म्हणजे हे सगळं मानवी हस्तक्षेपाशिवाय. हो, मानवी हस्तक्षेपाशिवाय. आज आपण हेच जादुई तंत्रज्ञान समजून घेणार आहोत. चला तर मग या जादूच्या पेटीचं पहिलं झाकण उघडूया. अगदी मुळापासून सुरुवात करू. हा AI एजंट म्हणजे नक्की काय? हा आपल्या फोनमधल्या व्हॉइस असिस्टंटचा मोठा आणि खूप जास्त जबाबदार भाऊ आहे असं म्हणू शकतो का आपण? हां, अगदी. तो फक्त ऐकत नाही, तर समजून घेतो आणि कृती करतो. आणि हे करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आपल्याला 2 मुख्य पर्याय देतं. ओके. एक आहे मायक्रोसॉफ्ट एजंट फ्रेमवर्क आणि दुसरा आहे मायक्रोसॉफ्ट फाउंड्री एजंट सर्व्हिस. अच्छा, म्हणजे 2 पर्याय आहेत. मग यात फरक काय? दोन्ही मायक्रोसॉफ्टचेच आहेत, तर 2 वेगवेगळे पर्याय का दिलेत? खूप चांगला प्रश्न आहे. यातील फरक समजून घेण्यासाठी एक सोपी उपमा वापरूया. समजा आपल्याला लेगोपासून काहीतरी बनवायचं आहे. ओके, लेगो. तर फ्रेमवर्क म्हणजे लेगोचा एक मोठा बॉक्स ज्यात सर्व प्रकारचे सुटे ब्लॉक्स आहेत. तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार काहीही बनवू शकता. गाडी, घर, विमान. म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य आपलं आहे. हो. आणि फाउंड्री सर्व्हिस म्हणजे एक तयार लेगो सेट. बरोबर. जसं की स्टार वॉर्सचा मिलेनियम फाल्कन. यात बरेचसे भाग आधीच जोडलेले असतात, सूचना स्पष्ट असतात आणि ते एका विशिष्ट कामासाठी बनवलेलं असतं. अच्छा, समजलं. म्हणजे ज्यांना खूप लवचिकता हवी आहे त्यांच्यासाठी फ्रेमवर्क, आणि ज्या मोठ्या कंपन्यांना एक तयार सुरक्षित उपाय हवाय त्यांच्यासाठी फाउंड्री. अगदी बरोबर. आणि या फ्रेमवर्कची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची लवचिकता. तुम्ही याच्या मदतीने वेगवेगळ्या AI मॉडेल्सना, म्हणजे वेगवेगळ्या मेंदूंना जोडू शकता. म्हणजे फक्त मायक्रोसॉफ्टचेच नाही. आज तुम्ही Azure OpenAI वापरू शकता. उद्या वाटलं तर Anthropic किंवा इतर कोणतंही मॉडेल वापरू शकता. विचार करा, उद्या जर एखादं नवीन, जास्त शक्तिशाली किंवा स्वस्त AI मॉडेल बाजारात आलं, तर आपल्याला सगळा कोड बदलायची गरज नाही, फक्त मेंदू बदलायचा. अगदी. यामुळे कंपन्या एकाच तंत्रज्ञानात अडकून पडत नाहीत आणि गरजेनुसार सर्वोत्तम साधन निवडू शकतात. ही लेगोची उपमा खूप छान आहे, पण आता त्या बॉक्सच्या आत नक्की कोणते ब्लॉक्स आहेत ते पाहूया. म्हणजे एजंट बनवण्यासाठी आपल्याला नक्की काय काय साहित्य मिळतं? नक्कीच. या फ्रेमवर्कचे काही मुख्य घटक आहेत. पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे चॅट क्लायंट. चॅट क्लायंट. हे आपल्या एजंटचे अनुवादक किंवा दुभाषी आहेत. ते तुमच्या एजंटला वेगवेगळ्या AI मेंदूंशी, म्हणजे वेगवेगळ्या लँग्वेज मॉडेलशी बोलायला मदत करतात. म्हणजे हे एका युनिव्हर्सल अडॅप्टर सारखं झालं. मी आतमध्ये कोणताही मेंदू वापरला तरी बाहेरून माझा कोड तसाच राहतो. हे क्लायंट सगळं सांभाळून घेतात. बरोबर. पण या मेंदूला फक्त बोलण्यापलीकडे काही कृती करायला लावायची असेल तर? तिथेच पुढचा घटक येतो का? बरोबर पकडलत. पुढचा घटक आहे टूल्स. आणि इथेच खरी मजा आहे. सुपर पॉवर्स. हो, ह्या तुमच्या एजंटच्या सुपर पॉवर्स आहेत. यात 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे बिल्ट इन टूल्स, ज्या आधीपासून तयार मिळतात. आणि त्या खूपच कामाच्या आहेत नाही का? मी ऐकलं आहे त्यात एक कोड इंटरप्रेटर आहे. तो गणिताचा जादूगार आहे म्हणे. हो, अगदी.
तुम्ही त्याला क्लिष्ट गणितं किंवा डेटा विश्लेषण करायला सांगू शकता आणि तो स्वतः पायथन कोड लिहून ते काम करून देतो. अरे वाह! आपल्या खर्चाच्या रिपोर्टच्या उदाहरणात वेगवेगळ्या चलनांमधील खर्चाचे रूपांतर करणे किंवा एकूण खर्चाची सरासरी काढणे हे काम तो चुटकीसरशी करू शकतो. भन्नाट. आणि फाईल सर्च नावाचं पण एक टूल आहे. हां, तर आपल्या कागदपत्रांमधला शोधकर्ता वाटतोय. तसंच आहे, तुम्ही त्याला शेकडो पानांची PDF किंवा वर्ड डॉक्युमेंट देऊन त्यातून विशिष्ट माहिती शोधायला सांगू शकता. म्हणजे खर्चाच्या रिपोर्टसाठी तो स्कॅन केलेल्या बिलांमधून तारीख, रक्कम, कंपनीचं नाव हे सगळं शोधू शकतो. हो, स्वतःहून शोधून काढू शकतो. आणि तिसरा आहे वेब सर्च. हा तर इंटरनेटचा ज्ञानी आहे, जो ताज्या माहितीसाठी जसं की आजचा विनिमय दर काय आहे हे शोधू शकतो. म्हणजे या तयार हत्यारांमुळेच एजंट खूप शक्तिशाली बनतो. पण समजा मला असं काहीतरी करायचं आहे जे या तयार टूल्समध्ये नाही, तर त्यासाठीच दुसरा प्रकार आहे फंक्शन टूल्स. म्हणजे आपण स्वतः बनवलेल्या सुपर पॉवर्स. बरोबर. ह्या तुम्ही स्वतः तयार केलेल्या सुपरपॉवर्स आहेत. उदाहरणार्थ, तुमच्या कंपनीच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये थेट एंट्री करण्यासाठी तुम्ही एक खास टूल बनवू शकता. अच्छा, म्हणजे एजंट मग रिपोर्ट तयार करून झाल्यावर स्वतःच ती एंट्री सॉफ्टवेअरमध्ये टाकेल. अगदी. आता एजंटकडे मेंदू आहे, सुपर पॉवर्स आहेत, पण त्याला आपलं जुनं बोलणं आठवतं का, की प्रत्येक वेळी तो नव्याने सुरुवात करतो? इथेच पुढचा महत्त्वाचा घटक येतो, संभाषण व्यवस्थापन. ही एजंटची स्मरणशक्ती आहे. स्मरणशक्ती? हो, याला तांत्रिक भाषेत एजंट थ्रेड म्हणतात. यामुळे एजंटला आठवतं की 5 मिनिटापूर्वी किंवा काल आपलं काय बोलणं झालं होतं. व्यावसायिक जगात हे खूप महत्वाचं असणार. खूप. विचार करा, एकाच वेळी हजारो ग्राहक तुमच्या एजंटशी बोलत आहेत. एजंट थ्रेड हे सुनिश्चित करतं की एका ग्राहकाचं संभाषण दुसऱ्यात मिसळणार नाही. प्रत्येक ग्राहकासाठी एक स्वतंत्र सुरक्षित डायरी ठेवली जाते. टीम मॅनेजर हे सोपं आहे. जेव्हा एखादं काम खूप मोठं असतं तेव्हा ते एकाच एजंटवर सोपवण्याऐवजी आपण छोट्या छोट्या एजंट्सची एक टीम बनवू शकतो. उदाहरणार्थ एक रिसर्च एजंट जो इंटरनेटवरून माहिती गोळा करेल, दुसरा लेखक एजंट जो त्या माहितीवरून एक ड्राफ्ट तयार करेल, आणि तिसरा समीक्षक एजंट जो त्या ड्राफ्टमधील चुका तपासेल. अगदी. हा टीम मॅनेजर म्हणजेच ऑर्केस्ट्रेटर या तिघांमध्ये समन्वय साधतो आणि काम सुरळीत पार पाडतो. हे तर भन्नाट आहे. म्हणजे आपण एक पूर्ण डिजिटल ऑफिस तयार करू शकतो. आता या सगळ्या संकल्पना एकत्र कशा येतात हे पाहण्यासाठी आपण एक एजंट तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलूया का? नक्कीच. म्हणजे संकल्पनात्मक दृष्ट्या जणू काही आपण स्क्रीनवर हे एकत्र करत आहोत. चला, आपण आपला पहिला फाउंड्री एजंट बनवूया. पहिली पायरी म्हणजे एक फाउंड्री प्रोजेक्ट तयार करणे. हा प्रोजेक्ट म्हणजे आपल्या एजंटचं घर आहे. ओके, एजंटचं घर तयार झालं. आता त्याच्याशी संपर्क कसा साधायचा? त्यासाठी दुसरी पायरी आहे कनेक्शन स्ट्रिंग मिळवणे. हा तुमच्या एजंटचा पत्ता किंवा फोन नंबर समजा. अच्छा. याच्याशिवाय आपलं ॲप्लिकेशन त्या एजंटशी बोलू शकत नाही. आणि तिसरी, अत्यंत महत्त्वाची पायरी आहे ऑथेंटिकेशन सेट करणे. म्हणजे पासवर्ड? हो, हा एक गुप्त पासवर्ड किंवा चावी आहे. यामुळे फक्त अधिकृत व्यक्तीच एजंटचा वापर करू शकते. मोठ्या कंपन्यांसाठी डेटा सुरक्षा खूप महत्त्वाची असते, की नाही? बरोबर. पत्ता मिळाला, चावी मिळाली. आता प्रत्यक्ष एजंट कसा तयार होतो? आता आपण चॅट एजंट तयार करतो. हा आपल्या एजंटचा मुख्य मेंदू आणि व्यक्तिमत्व आहे. इथे आपण Azure AI एजंट क्लायंट वापरतो, जी आपल्या फाउंड्री प्रोजेक्टशी एक सुरक्षित लाईन जोडते. सुरक्षित लाईन? हो, ही फक्त कनेक्शन नाही, तर ती Azureच्या संपूर्ण सुरक्षा प्रणालीशी जोडलेली असते, जसं की एंट्रा ID. त्यामुळे कोण, कधी आणि कशासाठी एजंट वापरत आहे यावर पूर्ण नियंत्रण ठेवता येतं. आणि मग आपण त्याला सूचना देतो, नाही का? म्हणजे तू एक मदत करणारा हवामान एजंट आहेस किंवा तू एक विनोदी कवी आहेस. अगदी. याला सिस्टम इन्स्ट्रक्शन म्हणतात. इथे आपण एजंटला त्याचं व्यक्तिमत्व आणि वागण्याचे नियम देतो. यानंतर आपण त्याला टूल्स देतो. अच्छा, आपले सुपर पॉवर्स. हो, जसं की स्रोतामधील कोडमध्ये आपण गेट वेदर नावाचं एक फंक्शन म्हणजे एक कस्टम टूल दिला आहे. या फंक्शनमुळे एजंटला कोणत्याही शहराचं हवामान तपासता येतं. आणि मग शेवटची आणि सगळ्यात मजेशीर पायरी, आपण त्याला प्रश्न विचारतो. जसं की agent.run वापरून सियाटलमध्ये हवामान कसे आहे? बरोबर. आणि इथेच AIची जादू दिसते. एजंट त्या प्रश्नाचं विश्लेषण करतो. त्याला कळतं की हवामान या शब्दाचा संबंध त्याच्याकडे असलेल्या गेट वेदर टूलशी आहे. आणि तो स्वतःच ठरवतो की हे टूल वापरायला हवं.
हो, तो ते वापरतो. त्याला हवामानाची माहिती मिळते आणि मग तो आपल्याला मानवी भाषेत उत्तर देतो. सियाटलमध्ये हवामान 25 डिग्री सेल्सिअस आहे आणि ऊन आहे. त्याने फक्त माहिती दिली नाही, तर त्याने कृती केली. या संपूर्ण प्रक्रियेत एजंट थ्रेडचं काम काय आहे? आपण जेव्हा एजंट रन करतो तेव्हा एक नवीन एजंट थ्रेड तयार होतो. म्हणजे संभाषणाची ती डायरी सुरू होते. ओके. आता जर तुम्ही पुढचा प्रश्न विचारला आणि तिथे पाऊस पडण्याची शक्यता आहे का, तर त्याला आठवतं की तिथे म्हणजे सियाटल, कारण आधीचं संभाषण त्या डायरीत नोंदवलेलं आहे. ज्यामुळे संभाषण नैसर्गिक आणि सलग वाटतं. अगदी. हे सगळं ऐकून आता मला एजंटच्या सुपर पॉवर्सबद्दल म्हणजे टूल्सबद्दल अजून जाणून घ्यायचंय. कारण तुम्ही म्हणालात तसं टूल्सशिवाय एजंट म्हणजे शक्तीशिवाय सुपर हिरो. अगदी खरंय. तो फक्त बोलू शकणार, पण काही करू शकणार नाही. बरोबर. आणि इथेच फंक्शन कॉलिंग ही संकल्पना येते. हे नाव थोडं तांत्रिक वाटेल, पण कल्पना खूप सोपी आहे. फंक्शन कॉलिंग म्हणजे AI मॉडेलला तुमच्या कोडमधील विशिष्ट फंक्शन वापरण्याची क्षमता देणे. महत्वाचं म्हणजे AI स्वतः कोड लिहित नाही किंवा बदलत नाही. ते फक्त तुमच्या तयार केलेल्या फंक्शनला योग्य वेळी कॉल करते किंवा वापरते. याला सोप्या भाषेत सांगता येईल का? नक्कीच. हे तुमच्या एजंटला त्याच्या फोनवरचे दुसरे ॲप्स वापरायला शिकवण्यासारखं आहे. अच्छा, ॲप्स वापरायला शिकवणं. हो. समजा तुम्ही त्याला गेट वेदर नावाचं एक हवामान ॲप दिलं. तुम्ही त्याला हवामान कसं तपासायचं, म्हणजे इंटरनेटला कसं कनेक्ट करायचं, कोणत्या वेबसाईटवर जायचं, हे नाही शिकवत. आपण त्याला फक्त ते ॲप कसं वापरायचं हे शिकवतो. बरोबर. जेव्हा कोणी हवामानाबद्दल विचारेल तेव्हा एजंटला कळतं की अरे, माझ्याकडे यासाठी एक ॲप आहे आणि तो ते वापरतो. आणि त्याला हे कसं कळतं की कोणत्या प्रश्नासाठी कोणतं ॲप वापरायचं? हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. हे त्याला कळतं त्या फंक्शनच्या वर्णनावरून. डिस्क्रिप्शन. हो, डिस्क्रिप्शन. तुम्ही जेव्हा एखादं टूल बनवता तेव्हा त्याचं आणि त्याच्या पॅरामीटर्सचं वर्णन अगदी स्पष्ट शब्दात लिहायला हवं. हे वर्णन म्हणजे तुम्ही AI साठी एक युजर मॅन्युअल लिहित आहात. आणि जर वर्णन स्पष्ट नसेल तर? तर मोठी गडबड होऊ शकते. मी एकदा एक टूल बनवत होतो आणि त्याचं वर्णन अस्पष्ट लिहिलं होतं. एजंट इतका गोंधळला की त्याने हवामान विचारल्यावर माझ्या म्युझिक सिस्टमवर गाणी लावली. काहीही. हो. जर तुम्ही त्याला स्पष्टपणे सांगितलं की हे बटन हवामान तपासतं, तर तो ते योग्य वेळी वापरेल. पण जर वर्णन अस्पष्ट असेल तर तो गोंधळून जाईल आणि कदाचित हवामान विचारल्यावर पिझ्झा ऑर्डर करेल. म्हणजे वर्णन स्पष्ट लिहिणं हे सर्वात महत्वाचं आहे. यासारख्या अजून काही प्रो टिप्स आहेत का ज्या ऐकणाऱ्यांना स्वतःचे टूल्स बनवताना उपयोगी पडतील? हो, नक्कीच. काही सर्वोत्तम पद्धती आहेत. पहिली, जसं आपण बोललो, वर्णन स्पष्ट असावं. ओके. चूक झाली, जसं की इंटरनेट गेलं, तर एजंटने क्रॅश नाही व्हायला पाहिजे. त्याने ती चूक व्यवस्थित हाताळली पाहिजे. हो, आणि वापरकर्त्याला सांगितलं पाहिजे की माफ करा, मी सध्या हवामान तपासू शकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे टूलने अर्थपूर्ण डेटा परत केला पाहिजे. म्हणजे फक्त हो किंवा नाही असं नाही. बरोबर. त्याने तापमान, आर्द्रता यांसारखे उपयुक्त माहिती परत केली पाहिजे. आणि शेवटची पण महत्वाची गोष्ट म्हणजे फंक्शन्स केंद्रित ठेवा. म्हणजे एका टूलने एकच काम करावं. अगदी. एकाच टूलमध्ये हवामान तपासणं, ईमेल पाठवणं आणि गाणी लावणं असं सगळं करण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक कामासाठी वेगळं छोटं टूल बनवा. यामुळे एजंटला ठरवणं सोपं जातं. हो, की कोणतं टूल कधी वापरायचं. हे सगळं ऐकून आता चित्र खूप स्पष्ट झालं आहे. आपण सुरुवातीपासूनचा प्रवास थोडक्यात पाहूया का? आपण AI एजंट म्हणजे काय आणि तो चॅटबॉटपेक्षा कसा वेगळा आहे हे समजून घेतलं. मायक्रोसॉफ्ट एजंट फ्रेमवर्क नावाच्या लेगो बॉक्समध्ये काय काय मिळतं ते पाहिलं. मग आपण एक फाउंड्री एजंट संकल्पनात्मकदृष्ट्या कसा तयार करायचा हे शिकलो. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला सुपर पॉवर्स म्हणजेच टूल्स कशा द्यायच्या आणि त्यासाठी काय काळजी घ्यायची हे पाहिलं. बरोबर. आणि या सगळ्याचा मुख्य निष्कर्ष हा आहे की या संकल्पना वापरून आपण असे डायनॅमिक AI सोल्युशन्स तयार करू शकतो जे केवळ प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, तर प्रत्यक्ष कामं स्वयंचलित करतात. अगदी. हे फक्त सिद्धांत नाहीत, तर पुढच्या पिढीचे ॲप्लिकेशन्स बनवण्यासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे. हे आपल्याला असे डिजिटल कर्मचारी बनवण्याची शक्ती देतं जे 24 तास काम करू शकतात, चुका करत नाहीत आणि व्यवसायाची कार्यक्षमता प्रचंड वाढवू शकतात. बरोबर. नक्कीच. ही या मॉड्यूलची एक सविस्तर ओळख होती. ज्यांना यात अधिक रस आहे आणि प्रत्यक्ष सराव करायचा आहे त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्ट लर्नवरील मूळ मॉड्यूलमध्ये एक्सरसाइज आणि अधिक तपशीलवार माहिती उपलब्ध आहे.
आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज आपण पाहिलं की एक एजंट हवामान तपासण्यासारखी किंवा रिपोर्ट बनवण्यासारखी कामं कशी करतो. पण विचार करा, जेव्हा हे एजंट एकत्र मिळून काम करतील तेव्हा काय होईल. कल्पना करा की एक खर्च रिपोर्ट एजंट दुसऱ्या तिकीट बुकिंग एजंटशी आणि तिसऱ्या चलन रूपांतरण एजंटशी बोलून तुमची संपूर्ण बिझनेस ट्रिप आपोआप मंजूर करत आहे. वा. मग अशा परिस्थितीत मानवी हस्तक्षेपाची गरज कुठे आणि का राहील. भविष्यात माणसाचं काम निर्णय घेणं असेल की फक्त या एजंट्सच्या टीमवर देखरेख ठेवणं.